नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे काही 4 टॉपिक बघितले होते, जे आपण नाही का सोपे आहे आणि इझिली आपल्याला त्याच्यात मार्क घेता येते असे टॉपिक आपण सुरुवातीला घेत आहोत। म्हणजे जेणेकरून तुमचा नाही का सायन्स बद्दलचा जो दृष्टिकोन आहे किंवा सायन्स मध्ये मार्क भेटत नाही किंवा सायन्स टफ असतं ते तुमचं नक्कीच नाही का दूर होईल। तर आता आपण पाहूया 5वा जो टॉपिक आहे अणूची संरचना, याबद्दल पाहूया। याच्यात काय इम्पॉर्टंट विचारलं जातं तर अनुक्रमांक, ज्याला आपण ॲटॉमिक नंबर असे म्हणतो, याच्यावर आपल्याला व्याख्येवर प्रश्न आहे। जसे की बा अनुक्रमांक म्हणजे काय, ज्यामध्ये प्रोटॉनची संख्या मोजली जाते आणि किंवा इलेक्ट्रॉनची संख्या दोन्ही एकत्र नसते, फक्त प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या मोजली जाते। आणि अणुवस्तुमानांक, ज्याला ॲटॉमिक मास म्हणतो, यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची बेरीज केली जाते। हे लक्षात ठेवा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यात फक्त प्रोटॉन येते किंवा इलेक्ट्रॉन याच्यात दोघांची बेरीज असते, एवढा फरक लक्षात ठेवा। कारण या दोघांच्या व्याख्येवरूनच नाही का आपण हे बाकीचे संकल्पना सोडू शकतो। तर बघा, आयसोटोप्स आपल्याला विचारलं जातं, आयसोबार्स, आयसोटोप्स, सूक्ष्म फरक लक्षात ठेवा। आयसोटोप्स मध्ये काय असते, अणुअंक समान असते आणि अणुवस्तुमानांक काय असते, भिन्न असते, इतकंच लक्षात ठेवा। आणि आयसोबार मध्ये काय असते, याच्या उलट कंडिशन असते, अणुअंक काय राहते, भिन्न आणि अणुवस्तुमानांक समान। आता तिसरी सेंटेन्स बघा, आयसोटोन्स विचारलं जाते आपल्याला। तर आयसोटोन्स मध्ये काय असते, हे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे दोन्ही भिन्न असते, म्हणजे दोन्ही वेगळे असते, पण समान काय असते, तर याच्यात न्यूट्रॉन समान असते, हे लक्षात ठेवा। लक्षात कसं ठेवायचं, हे सिक्वेन्स टॉपवर असते, टॉप वर असते ना, म्हणून पहिले येईल आयसोटोप्स, पहिले आपण टॉप म्हणायचं। अल्फाबेटिकनं बी येते, म्हणून बी म्हणजे 2 नंबरला येईल, म्हणजे आयसोबार, आणि त्याच्यानंतर आयसोटोन्स याच्यावर प्रश्न आहे। आणि कधी कधी तुम्हाला अणुअंक अणुवस्तुमानांक हा शब्द वापरत नाही, डायरेक्ट असं म्हणेल की बा प्रोटॉनची संख्या समान असते, हे सुद्धा बरोबर आहे। आणि इथं काय राहील माहिती आहे का, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज भिन्न असते, हे सुद्धा बरोबर आहे, कारण की हे व्याख्या आहे त्यांची, याच्यावर प्रश्न आहे। नंतर मी तुम्हाला मी याच्यावर नाही का व्हिडिओ टाकलेला आहे अणूवर, 25 मिनिटाचा, म्हणजे तुमचा अणू टॉपिक पूर्ण कव्हर येईल। तर मी शॉर्ट मध्ये सांगत आहोत, काय लक्षात घ्यायला पाहिजे। आतापर्यंत नाही का आपल्याला हे 2 संकल्पना आल्या नाही, हे येऊ शकते, सोपे आहे। आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन काय राहते, दोन समान असते, लक्षात ठेवायचं। आणि आयसो डायपर बिन नाही आलेली आहे। आयसो डायपर मध्ये काय असते, यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यातील फरक जर समान असेल, समजा जर प्रोटॉन जर 10 असेल तर न्यूट्रॉन सुद्धा 10 राहील, किंवा कधी कधी काय राहील, प्रोटॉन 10 राहील तर न्यूट्रॉन 11 राहील, म्हणजे एकचा सुद्धा फरक राहतो, हे सुद्धा लक्षात ठेवा। हे तुम्ही लक्षात ठेवा। आपल्या याच्यात नाही का असं लिहिलं जाते बा पुस्तकामध्ये, वा सी इथं 6 खाली छेदामध्ये वर 14, याचा अर्थ काय बघा, हे कार्बन होय, सी चा अर्थ कार्बन, हे सी 6 जे छेदात असते त्याला आपण अणुअंक म्हणतो, आणि जे टॉपला राहते त्याला म्हणतो आपण अणुवस्तुमानांक। मग व्याख्या काय राहते अणुअंकाची, तेव्हा अणुअंक म्हणजे काय, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या। जसं जर हे आता जर तुम्ही अणुअंक 6 आहे, बरोबर आहे, तर 6 मध्ये काय, प्रोटॉन किती आहे, मग 6, आणि इलेक्ट्रॉन किती राहील, 6, कारण की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते। परंतु आपल्याला विचारलं न्यूट्रॉन किती आहे, तर याच्यात न्यूट्रॉन आहे, कारण की अणुवस्तुमानांकामध्ये काय राहते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। तर मग काय करायचं, प्रोटॉन किती होते आपले, पहिले 6, उरले किती, 14 मधून मायनस करायचे, किती राहते, 8 राहील तुमचे वाले न्यूट्रॉन। म्हणजे हे अशी कन्सेप्ट आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न मेन्सले होता, मी नंतर गिनती व्हिडिओ मध्ये, फक्त इतकं लक्षात ठेवा, छेदात अणुअंक राहते आणि वर नाही का अणुवस्तुमानांक राहते। त्याच्यानंतर पाहू आपण अणुबाबत काही वैज्ञानिक नाही का सिद्धांत मांडलेले आहेत वैज्ञानिक लोकांनी, त्याच्यावर प्रश्न आलेला दिसते। जसं बा अणुचा सिद्धांत कोणी मांडला, तर जॉन डाल्टन यांनी मांडला। जे थॉम्सन यांनी जी अणुची प्रतिकृती मांडली त्यावर प्रश्न असते आपल्याला, ते लक्षात घ्या। रुदरफोर्ड बद्दल सुद्धा प्रश्न आहे, जसं अल्फा बीटा गॅमा किरण जे वाचतो आपण, हे यांच्या दृष्टिकोनातून। आणि यांच्या रुदरफोर्ड बद्दल आणखी काही महत्वाचे विधान आहे, ते तुम्ही नक्की पाहायला पाहिजे, आणि त्या व्हिडिओ मधून हे सर्वच कव्हर होते, जे मी टाकलेलं आहे ना, तुम्ही नक्की बघा। न्यूज बोलवर तर बरेच प्रश्न आहे, ते सुद्धा लक्षात घ्यायच्या। सूत्रावर प्रश्न आहे, यांनीच म्हटलं होतं हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसते, हायड्रोजनची सर्वप्रथम प्रतिकृती कोणी मांडली, तर निल्स बोरनं, ते सूत्र आहे ना एक आपल्याला पेपरमध्ये आलतं, मला वाटतं की बा 2 पाय असं काही यच आहे, असं बघून घ्या काय आहे, तर पण सूत्रावर सुद्धा प्रश्न आहे। तर नक्कीच त्या व्हिडिओ मधून तुमचा नाही का अणू वरचा 1 मार्क फिक्स होईल। त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जाते की बा अणूला कोण नाव दिले, काही जसं ॲटम नाव कोणी दिलं, तर महर्षी कणादनं दिलं। अणूला कलिंगडाची उपमा कोणी दिली, किंवा अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस कोण म्हटलं, तर जे थॉम्सननं म्हटलं, स्टेट बोर्ड मधला आहे, लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न आलेले आहे, तुम्ही सोर्स पाहू शकता PIQ याच्यावर। आणि शोधकर्त्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला, जसे की बा प्रोटॉनचा शोध कोण लावला,
तर गोस्टीननं लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला? जे थॉम्सन यांनी लावला. न्यूट्रॉनचा चॅडविक, पॉझिट्रॉनचा अँडरसन, अल्फा बीटाचा रुदरफोर्ड, गॅमाचा शोध विलार्ड यांनी लावला. पण गॅमा किरण जर नाव कोणी दिलं म्हटलं तर लक्षात ठेवायचं रुदरफोर्डनं दिलं. पण शोध जर म्हटलं तर विलार्ड. मेसॉनचा शोध लक्षात ठेवा बटलरनं लावला. बिग बँग थिअरी जॉर्ज. प्रोटॉन हे धनकण असते, इलेक्ट्रॉन ऋणकण असते आणि न्यूट्रॉन हे प्रभावरहित असते, म्हणजे याच्यावर कोणताच ऋण धन प्रभाव नसते, हे लक्षात ठेवा. आणि पॉझिट्रॉन जे असते हे इलेक्ट्रॉनचा पार्टिकल आहे, इलेक्ट्रॉनचा पार्टिकल्स आहे. हे प्रश्न SSC ला आलेला आहे की बा पॉझिट्रॉन कशाचा पार्टिकल असते? इलेक्ट्रॉनचा. हे प्रश्न आलेले आहे, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. आणि आपल्याला अणुची कक्षावर प्रश्न असते की जसे की बा पहिल्या कक्षेत किती संख्या असते बा, ते तसं ते या सूत्राने काढली जाते. ते 2n चा वर्ग. म्हणजे काय करायचं? पहिली कक्षा म्हटलं तर n च्या जागी ते पहिली कक्षा ठेवायचं 1 आणि त्याचा वर्ग करायचा. किती राहते? 1. हे 2 गुणिला जशा का तसे राहील. 2 1 2. हे बा 2 भेटलं. दुसरी कक्षा जर म्हटलं आपल्याला हे 2 च्या जागी ठेवायचं. काय? दुसरी कक्षा 2 चा वर्ग किती होते? 4. 4 गुणिला 2 8. बरोबर आहे? 8 आलं. 3 ची म्हटलं 3 चा वर्ग किती आहे? 9. 9 दोन्ही 18. असं काढायला लागते किती कक्षा विचारला. परंतु हे फॉर्म्युला कोणा मांडला? तर नील्स बोर यांनी मांडला. हे आलेलं आहे. आणि अणुबद्दल इतकं महत्वाचं आहे. आणि अणुबद्दल जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ नक्कीच टाकलेला आहे मी, ज्याच्यात मी PIQ सुद्धा लावलेली आहेत, म्हणजे जिथं तुमचं नाही का अणु पुन्हा वाचण्याची गरजच नाही आहे. तर आता याच्यानंतरचा टॉपिक घेऊ आपण 6वा, ते तुमच्या स्क्रीनवर आहे. चला तर आपलं सायन्स मधला नेक्स्ट टॉपिक पाहूया, किरणोत्सारिता, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न सुद्धा आहे. किरणोत्सारितेचा जनक कोण आहे? हेनरी बेक्वेरेल. आणि किरणोत्सारीचे SI एकक काय? बेक्वेरेल. याच्या दोघांवरही प्रश्न आहे आणि याची व्याख्या सुद्धा आलेली आहे पेपरमध्ये, जुनी आहे. किरणोत्सारिता म्हणजे काय? याची ती भेदनशक्ती असते खूप जास्त असते आणि ऊर्जा सुद्धा यामध्ये जास्त प्रमाणात असते. असे गुणधर्म जे दाखवते त्याला काय म्हणतो आपण? किरणोत्सारिता. इथे गुणधर्म लक्षात ठेवला शब्द. किरणोत्सारितामधून नाही का 3 प्रकारचे नाही का प्रारण बाहेर पडते. ते 3 प्रकारचे प्रारण म्हणजे कोणत्या? किरणे अल्फा, बीटा आणि गॅमा, ज्याच्यावर आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारताना दिसते. तर कंपॅरिझन करू आपण आणि तुमचा सॉल्व्ह करू हा प्रश्न. याचा शोध जे लावला अल्फा कणचा रुदरफोर्ड, बीटा कणचा रुदरफोर्डनं लावला आणि गॅमा किरणाचा शोध पॉल विलार्डनं लावला. परंतु गॅमा किरण नाव कोणी दिलं होतं? रुदरफोर्डनं. त्याच्यानंतर अल्फा कण जे आहे हे धनप्रभारित असते, बीटा कण हे ऋणप्रभारित असते आणि गॅमा किरण यावर कोणताही प्रभार नसते, म्हणजे धन किंवा ऋण नसते. हे वरून अधिक लक्षात ठेवजा. अधिक म्हणतो ना आपण मराठीत, तर अधिक वरून धन निघून जाते. आणि अल्फा कण जे असते ते हेलियमचं अणुकेंद्र काय? लक्षात ठेवा. बीटा जे आहे ते इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉनचं कण आहे आणि गॅमा किरणाबद्दल असं काही नाही आहे. आणि हे फरक लक्षात ठेवा. कोणता? अल्फा कण जे असते, अल्फा कण नाही का धन प्रभारित असलं तरी ते ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होते. म्हणजे आकर्षित कोणाकडे होते? हे ऋणकडे. परंतु जर अल्फा कण काय विचारलं तर धन लक्षात ठेवायचं. आणि इथं सुद्धा असं लक्षात ठेवा, बीटा कण असते ऋण, परंतु ते आकर्षित कुठे होते? तर धन. आकर्षित शब्द आला तर उलट मारायचा, लक्षात ठेवा. आणि हे कुठेही आकर्षित होत नाही. त्याच्यानंतर बघा गॅमा किरण जे असते विद्युत चुंबकीय लहरी असते आणि हे उदासीन असते. आणि जे विद्युत चुंबकीय लहरी असते यांचा वेग जे असते ते प्रकाशाचा वेगा एवढा असते, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाहू आपण, यावर आयोगाने नाही का वारंवार प्रश्न विचारला, भेदन शक्तीनुसार क्रम आणि आयनीकरण शक्ती. भेदन शक्तीनुसार किंवा वेगानुसार जर क्रम विचारला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पेनिट्रेशन पॉवर असे म्हणतो, तर त्यानुसार सर्वात जास्त भेदन शक्ती गॅमा किरणाची आहे, त्यानंतर बीटा आणि सर्वात कमी अल्फा कणची आहे, लक्षात ठेवा. हे दोन्ही लक्षात ठेवायचं, भेदन शक्ती असो का वेदन शक्ती आणि वेगानुसार. त्याच्यानंतर बघा आयनीकरण शक्ती, ज्याला आयनोसेन्स पॉवर असे म्हणतो, यामध्ये आयनीकरण शक्ती असो किंवा वस्तुमान असो किंवा सर्वात जास्त प्रतिदीप्ती असो, असा जर प्रश्न विचारला तर सर्वात जास्त अल्फा कण मध्ये आहे, त्याच्यानंतर बीटा कण आणि त्यानंतर गॅमा किरण, म्हणजे उलट क्रम आहे. फक्त कीवर्ड पाठ करा. त्याच्यानंतर बघा गॅमा किरणार वस्तुमान नाही, हे लक्षात ठेवा. हे जे घटक असते ना हे उदासीन असते, यांना वस्तुमान नसते, जे विद्युत चुंबकीय लहरी असते. त्याच्यानंतर लक्षात घ्या सर्वात जास्त प्रतिदीप्ती जी असते ती अल्फा कणची असते. या प्रतिदीप्तीमध्ये झिंक सल्फाइड हा घटक असतो, हे लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड मध्ये आहे म्हणून सांगितलं. हे कणाची भेदन शक्ती आणि वस्तुमान या संबंध कसा आहे? व्यस्त. कारण की यामध्ये गॅमा मोठा आहे, इथं काय अल्फा मोठा आहे, त्यामुळे यांचा संबंध व्यस्त आहे, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. आणखी अणुबॉम्ब अणुभट्टीमध्ये नाही का जे शृंखला असते ते कोणत्या प्रकारची असते असा प्रश्न विचारते, तर केंद्रिकीय विखंडन लक्षात ठेवा, ज्याला इंग्लिशमध्ये न्यूक्लिअर फ्युजन असे म्हणते. आणि सूर्यापासून जी ऊर्जा मिळते
की हायड्रोजन बॉम्बचं कार्य जे आहे ते केंद्रीय सम्मिलनावर लक्षात राहते, हे लक्षात ठेवा. याच्यावर विचारते केंद्रीय विखंडन की सम्मिलन, इंग्लिशमध्ये फ्युजन म्हणते. हे स वरून लक्षात ठेवा सम्मिलन. त्याच्यानंतर केंद्रीय विखंडनाची व्याख्या सुद्धा विचारली आपल्याला. जड केंद्रकाचे जर हलक्या केंद्रकात रूपांतर होते त्याला काय म्हणतात, तर केंद्रीय विखंडन. हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक पाहता. एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून जर अल्फा कण जर उत्सर्जित झालं तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांकामध्ये काय फरक होते याच्यावर प्रश्न आहे. तर अल्फा कण जर उत्सर्जित झालं तर अणुअंक 2 ने कमी होते आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होते, हे लक्षात ठेवा, पाठ करा. आणि बीटा कण जर इलेक्ट्रॉन मधून जर उत्सर्जित झाला तर ते अणुअंक 1 ने वाढते, हे लक्षात ठेवा, 1 ने वाढते, पण अणुवस्तुमानांकात काहीच बदल होत नाही. परंतु जर बीटा कण पॉझिट्रॉन मधून जर उत्सर्जित झाला तर अणुअंक 1 ने कमी होतो, लक्षात ठेवा, आणि अणुवस्तुमानांकामध्ये बदल होत नाही. हे जे आहे ना पॉझिट्रॉनवर प्रश्न आजपर्यंत आला नाही आहे, हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. आणि कधी कधी इथं तुम्हाला मेन्सला काय केलेलं आहे माहिती आहे का, अणुअंकाच्या जागीने काय केलेलं आहे, प्रोटॉन ठेवलेला आहे आणि अणुवस्तुमानाच्या जागी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ठेवलेला आहे. हे याच्यात फरक लक्षात ठेवा. आपण घेतलेला आहे अणुअंक अणुवस्तुमानांकाचा फरक. हे इतकं यामध्ये महत्वाचं आहे. किरणोत्सारितामध्ये आपण जे 6 टॉपिक घेतले आतापर्यंत, आजचे पुढचे सुद्धा घेऊ. परंतु तुमचे काम काय माहिती आहे का, हे जे आपण करतो प्रकरण पाहत आहोत, तुम्ही 21,000 मधून प्रश्नसंचामधून हे प्रकरण काढायचं आणि त्याची जोड द्यायची. तुम्हाला समजून जाईल की प्रश्न कुठे आहे आणि तुमच्या माहितीनुसार तुम्ही त्याच्यात वाढू शकता फक्त. परंतु याच्यावर फोकस आयोगाचा मी नंतर याच्यावर एखादा म्हणजे रोज डिटेल सुद्धा व्हिडिओ टाकतो. जर तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.